उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन खासदारांची संजय जाधव आणि संजय दिना पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। नेमकं काय घडलंय बघूयात। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन संजय सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या जवळ गेलेत का, अशी चर्चा सुरू झाली। परिस्थितीनुसार निर्णय घेणार असं गेल्या आठवड्यातच परभणीचे खासदार संजय जाधव म्हणाले। आता एकनाथ शिंदे आणि उत्तर पूर्व मुंबईचे खासदार संजय दिना पाटील एकाच कारमध्ये दिसले। संजय दिना पाटलांच्या पत्नीवर अपघातामुळे मुलुंडच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। एकनाथ शिंदे संजय दिना पाटलांच्या पत्नीची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले। त्यानंतर शिंदे आणि संजय दिना पाटील एकाच कारमधून जाताना दिसले। यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत धावपळ सुरू झाली। स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी संजय दिना पाटलांना फोन केला आणि त्यांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूस केली। हो हो मी झाल्यावर लगेच की आपल्याला लगेच मदत केलं होतं। हो सर, येस हो हो सर, हो सर, हो सर, हो सर, हो हो सर। एकनाथ शिंदे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मिलिंद नार्वेकरही हॉस्पिटलमध्ये आले। आर्थिक कोंडी करून आमदार खासदार फोडण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला। ऑपरेशन टायगर आहे की नाही मला नाही माहिती, पण ऑपरेशन टायगर सक्सेस व्हावं म्हणून आमदार खासदार नगरसेवकांची आर्थिक कोंडी करतायत, लोकांसाठी कामच करू नाही द्यायचं, त्याच्यात हे सक्सेस होत आहेत का? आणि जर ते होत असतील तर हे कर्म चांगलं नव्हे। शिंदे साहेबांच्या गाडीमध्ये बसलेले होते, परंतु प्रसंग कुठचा होता हा देखील आपण विचार करण्यासारखा आहे। शिंदे साहेब हे अतिशय संवेदनशील नेतृत्व आहे। जेव्हा संजय राऊत साहेब आजारी होते त्यावेळी देखील त्यांच्या बंधूंना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केला होता। एवढी भावनिकता त्यांच्यामध्ये आहे। आणि संजय दिना पाटलांच्या पत्नींचा अपघात झाल्यानंतर त्यांना बघायला जाणं आणि त्याच्यासाठी संजय दिना पाटील हे गाडीमध्ये बसणं आणि राजकारण हे दोन भिन्न भाग आहेत। मला असं वाटतं की साहेबांमध्ये असलेली संवेदनशीलतेचं ते प्रतीक आहे। इकडे परभणीचे ठाकरेंचे खासदार संजय जाधवांनीही रामराम ठोकण्याचे संकेत दिलेच आहेत। समाजासाठी काही करायचंय, समाजासाठी काही केलं पाहिजे, त्या भूमिकेतून काम करत असताना जीवनामध्ये चढ उतार येत असतात। पण आम्ही उतार खूप बघितले, चढ आणखी बघायचा बाकी आहे। ज्या दिवशी काय योग येईल तेव्हाचा तेव्हा ठरू, परंतु शेवटी परिस्थिती काय काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकणार। शेवटी राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाही। संजय जाधवांच्या प्रतिक्रियेमुळे उद्धव ठाकरेही सतर्क झाले आणि त्यांनी परभणीत पक्ष संघटनेतच फेरबदल केला। संजय जाधवांचे निकटवर्तीय गंगाप्रसाद आणेराव यांची जिल्हा प्रमुख पदावरून उचलबांगडी केली आणि त्यांच्या जागी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती केली। मात्र त्याचाही लगेच साईड इफेक्ट झाला। जिल्हा प्रमुख पदावरून गंगाप्रसाद आणेरावांना हटवल्यानंतर जिल्ह्यातल्या 82 पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना सामूहिक राजीनामे पाठवले। ज्या माणसांनी 37 वर्षे शिवसेनेमध्ये घातली त्या पदावर शिवसेनेचे शाखा प्रमुख जिल्हा प्रमुख या पदावर असताना सुद्धा आमच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचा कोणताही माणूस आला नाही, तरी ह्या माणसानं आमच्या जिल्ह्यामध्ये चांगल्या आमचं काही नसताना जिल्ह्याचे आमच्या सभा घेतल्या। त्यावेळेस या माणसावर अन्याय होत असेल तर आम्ही या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही। ज्यांना ज्यांना निरोप केला, ज्यांच्या ज्या वाचनामध्ये आलं आणेराव साहेब अन्याय झाला, ते प्रत्येकानेच राजीनामा दिलेला आहे। पक्षप्रमुख उद्धव साहेबच आहेत, म्हणजे आम्ही शिवसैनिक आहेत। गंगाप्रसाद आणेवार साहेब सुद्धा शिवसैनिक आहेत। त्यांच्यापुढे आमचं दुखणं मांडत आहोत की आमचा हाडामासाचा तळागाळातील शिवसैनिक तुम्ही का डावलला। या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिलं की ते संजय जाधवांच्या बाजूने, त्यामुळे परभणीत उद्धव ठाकरेंना धक्का बसताना दिसतोय। ऑपरेशन टायगरवर शिंदेच्या शिवसेनेकडून वारंवार वक्तव्य होते, त्यातच संजय जाधव आणि संजय दिना पाटील हे दोन्ही ठाकरेंचे संजय काय करतात हे दिसेलच। परभणीहून ज्ञानेश्वर उंडाळ आणि निवृत्ती बाबरसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई। हे
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.